परभणी जिल्ह्यामध्ये मताला 10 ते 15 हजार रुपये वाटले असा दावा केलाय संजय जाधव यांनी। परभणीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी हा गंभीर आरोप केलाय। पाथरी मतदारसंघामध्ये 100 कोटींची उलाढाल झाली आहे असा थेट दावाही त्यांनी केलाय। भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पैशाचा प्रचंड अतिरेक केलाय असं देखील त्यांचं म्हणणं आहे। निकाल 21 ला घेणं हे सर्व भाजपनं केलेलं गौडबंगाल असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। तर निवडणुका कशाला घेता, थेट भाजपच जिंकली असं जाहीर करून टाका असंही त्यांनी म्हटलंय। निवडणुकीवरून परभणीचे उबाठाचे खासदार संजय जाधव यांनी हे सगळे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, आपण पाहूयात। आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा खासदार संजय जाधव। सर, काय सांगाल? निवडणुका आपण पाहिल्या, कशा झाल्या निवडणुका? एकूणच 21 तारखेला याचा निकाल लागणार आहे। लोकशाही ही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही। भारतीय जनता पार्टीला जे पाहिजे होतं ते झालंय। कारण आजपर्यंत मी निवडणुका बघत आलोय, मी लढत आलोय, एवढे पैसे कधीच कोण्या निवडणुकीला लागले नाही ही वस्तुस्थिती आहे। एकटा पाथरी मतदारसंघात 100 कोटीची उलाढाल झाली असेल, तिन्ही नगरपालिकेची मिळून सगळ्या पक्षाची। किती? 100 कोटीची। मला सांगा, एवढाला पैसा घालून जरी निवडणुका जिंकल्या तुम्ही, तरी ज्यांनी पैसे घातलेत ते काय साध्य करणार आहे? पैसे काढायसाठी ही सत्ता भोगणार आहे की समाजाची सेवा करण्यासाठी भोगणार आहे? एका मतदाराला 5-5, 10-10 हजार एवढाले पैसे जर एका घरात 10 मतं असतील तर लाख 2-2 लाख दोघा तिघायची मिळून एवढाले पैसे मिळाल्यावर माणूस काय करेल? कोणत्या पक्षाने वाटले असे वाटतं? सगळ्याच पक्षाने वाटले, विरोधी पक्षातले सोडून सत्ताधाऱ्या सगळ्या लोकांनी पैसे वाटले। त्या तिघाची स्पर्धा आहे, पैसे त्यांच्याजवळच आहे ना सध्या। भाजपकडे तर बघायचं काम नाही, शिंदेगड तर मालामाल आहे। शिवसेनेनं कधी पैसे बघितले नाही, एवढे पैसे त्यांनी माल हाणलेला। आणि अजितदादा पवारला सांगायची गरजच नाही, ते पहिलेपासूनच गब्बर आहेत। निवडणूक आयोग काय करतं मग? एवढे पैसे वाटत झाले? निवडणूक आयोगाची संकल्पनाच मुळी मोडीत निघालेली आहे। TN शेषन सारखा माणूस ज्यानं आदर्श आचारसंहिता घालून दिली, त्याची सगळी विल्हेवाट लावून टाकली भारतीय जनता पार्टीनं। खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाने इनपार्शियल वागायला पाहिजे। निकाल 21 तारखेला गेला, काय वाटतं? हे योग्य आहे? हे गोडबंगाल आहे सगळं। फक्त कसं आहे की आपल्यावर काही येऊ नये म्हणून कोर्टाच्या माध्यमातून काही भूमिका घ्यायची आहे ठरलेले आहे। आता ज्युडिशियरीमध्ये सुद्धा त्यांचीच लोक सगळे आहेत, यांनी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं। देशातली लोकशाही जी आहे ती या निवडणुकात धोक्यामध्ये आली असं खासदार संजय जाधव या म्हणतात। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।